नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करीत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण रूल्स ऑफ फ्रॅक्शनचे 4 रूल बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण रूल नंबर 5 बघणार आहोत. तत्पूर्वी थोड्या बेसिक गोष्टी आपण समजून घेऊयात. आता लक्षात घ्या बाळांनो, जो आपण फ्रॅक्शन बघतोय तो फ्रॅक्शन a/bच्या फॉर्मॅटमध्ये असतो. एला आपण म्हणतो न्यूमरेटर आणि बीला आपण म्हणतो डिनॉमिनेटर. आता आपल्याला बघायचं आहे रूल नंबर 5. आता रूल नंबर 5 काय म्हणतो बघा, a/b + c/d. आता इथे नीट लक्ष द्या, इथे तुमचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम नाही आहे. मग काय करायचं बाळांनो, काही घाबरू नका, काहीच नका करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. a × d, ओके, जे साईन असेल ते लिहा इथे प्लस, नंतर b × c आणि नंतर डिनॉमिनेटरचं परत मल्टिप्लिकेशन करा p × d. इट इज व्हेरी इझी. आता आपण एक एक्झाम्पल बघूया त्याच्यासाठी. आता एक लक्षात घ्या, समजा मला दिलेलं आहे 2/7 + 3/5. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं बाळांनो, याच्यामध्ये बघा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. मग काय करायचं, घाबरू नका, 2 × 5 करा, प्लसचं साईन मी तसंच लिहिलं, नंतर मला 7 × 3 करायचं आहे, त्याच्यानंतर डिवाइड बाय काय करायचं बाळांनो, 7 × 5. मग 2 5 तुम्हाला माहिती आहे 10 होतो, 7 3 what that 21, डिवाइड 7 5 35 आणि तुमचा आन्सर येईल बाळांनो माझ्या 31 डिवाइड बाय किती 35. ओके. आता एक लक्षात घ्या, ही प्रोसेस प्रत्येक वेळेस करायची का, हा रूल प्रत्येक वेळेस वापरायचा का नाही. ज्यावेळेस नंबर छोटे असतील, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करणं इझी जाईल, त्यावेळेसच ही प्रोसेस केली जाते. एखाद्या वेळेस काय होतं बाळांनो, ट्विस्ट येतो एक्झाम्पलमध्ये. तो ट्विस्ट कसा असतो ते समजून घ्या. समजा मला त्यांनी दिलं आहे 5/48 + 3/16. आता एक लक्षात घ्या, मॅक्झिमम तुमचे 20पर्यंत टेबल लर्न असतात, त्यामुळे तुम्ही असं करू शकता. पण इथे लक्षात घ्या 48 आणि 16 ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला LCM काढायचं आहे बाळांनो. आता LCM कसा काढतात हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे. तत्पूर्वी एक लक्षात घ्या, आता मला असा नंबर शोधायचा आहे की जो 16च्या आणि 48च्या टेबलमध्ये येतो. याला आपण LCM म्हणतो. 60 आणि 48च्या टेबलमध्ये जर बघितलं तर तुम्ही आता बघा, मी 16चा टेबल लिहितो. 16 × 60 32 48. ओके, इथपर्यंत लिहिलं आणि इथं मी लिहिलं 48. बघा आता हा जो 48 आहे या 16च्या टेबलमध्ये पण आला आणि 48च्या पण टेबलमध्ये आला, हा त्याचा LCM झाला. ठीक आहे. आता हा LCM झाला, मग आता LCM झाला आहे माझा 48. आता मला 48 झाल्यानंतर मला एक लक्षात घ्या, 48 माझा LCM आहे, म्हणजे आता इथे मला ऑलरेडी 48 करायची गरज नाही आहे, इथे ऑलरेडी 48 आहे. मग मला कितीने याला मल्टिप्लाय केलं तर 48 होणार. मग मी आता 5/48 तसंच लिहितो, कारण माझा LCM ऑलरेडी 48 आला. मग मी काय करेल, मला माहिती आहे मी 16ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 48 येतो. मग मला न्यूमरेटरला सुद्धा त्याच नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता मी काय करेल बाळांनो, एक लक्षात घ्या, 5 तुमचा येईल 48 + 3 3 9 डिवाइड बाय किती 48. आणि तुम्हाला माहिती आहे आता डिनॉमिनेटर सेम झालेले. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, 5 + 9 डिवाइड बाय 48. 5 + 9 किती येतं 14 डिवाइड बाय किती 48. जर भाग जात असेल तर देऊन द्या, डिवाइड होत असेल तर माझ्यामध्ये 2 7 आणि 2 24. ठीक आहे, म्हणजे 24 2 48 आणि 7 2 28. म्हणजे आपला ॲन्सर येईल काय बाळांनो इथं 7/24 हे तुमचं ॲन्सर. बघा प्रत्येक वेळेस हे करायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला न्यूमरेटर, आता आपण ट्रिग्नोमेट्रिक किंवा व्हेरिएबल्सवर बघू. बघा आता बघा मला एक काम करायचं, मग आता मी घेतला 9/x³ डिवाइड बाय मी घेतला 7/what that x⁵. मग तुम्ही काय कराल, क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल का, अजिबात गरज नाही आहे. मग आता काय करा, LCM काढून घ्या. आता एक लक्षात आहे, इथे क्यूब दिसतोय, इथे 5 दिसतोय, ही पॉवर मोठी, ही पॉवर छोटी आहे. आता मला जर याला x⁵5 बनवायचा असेल x⁵3ला तर मला इथे 2 ॲड करावं लागतील. मग आता मी काय करेल बाळांनो, सिम्पलची ट्रिक आहे, त्याच रूलनुसार जाऊ आपण. हे बघा, मग मी काय करेल, x⁵3 आहे, मला कितीची गरज आहे 2ची. मग मी आता 2 ॲडजस्ट केला, म्हणजे मला वरती बॅलन्स करून ठेवणं गरजेचं आहे. बघा प्लस
7 अपॉन किती झाला बाळांनो x⁵5. म्हणजे आता इथे आपला LCM झालेला x⁵5. मग मला x⁵5 करायचं आहे म्हणून याला x⁵5 करण्यासाठी मला 2ने x² मल्टिप्लाय करावं लागलं. मग आता मी x² मल्टिप्लाय केलं. मग आता कसं आलं बाळांनो लक्षात घ्या 9x² बरोबर डिवाइड बाय x⁵5 प्लस व्हॉट इज दॅट 7 डिवाइड बाय किती तुमचा x⁵5. आता बघा डिनॉमिनेटर सेम आहे. आपल्याला माहिती काय करायचं 9x² प्लस 7 डिवाइड बाय किती x⁵5. दिस इज युअर ॲन्सर. समजलं बाळांनो. ही प्रोसेस थोडीशी टफ आहे पण LCM तुम्हाला मी ज्यावेळेस सांगेल एकदम ट्रिक सांगेल इझिली ट्रिक सांगेल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. फक्त लक्षात ठेवायचं आहे की LCM काढताना जो नंबर असेल तो नंबर दोघांच्या टेबलमध्ये येणं गरजेचं आहे. आता आपण एक ट्रिग्नॉमेट्रीवरती पण एक्झाम्पल घेऊन बघूया. चला लक्षात घ्या. आता मी एक ट्रिग्नॉमेट्रीवर एक्झाम्पल घेतो. माझं सगळ्यात फेवरेट आहे ट्रिग्नॉमेट्री म्हणून मला घेतोच मी एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल नंबर आपण 4 घेतो आहे. आता समजून घ्या मला दिला आहे 7 अपॉन tan² θ प्लस इथं दिलं आहे तुम्हाला 3 अपॉन tan³ θ. ओके इज इक्वल टू. आता सिम्पलची गोष्ट आहे बघा इथे मला दिला आहे tan² θ इथे मला दिला आहे tan³ θ. मग मी आता काय करणार सिम्पलची ट्रिक आहे काही घाबरू नका. आता LCM बघा इथे क्यूब आहे क्यूबवाला मोठा आहे याला क्यूब करण्यासाठी मला अजून एक गरज आहे म्हणून मी त्याला tan θ ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 7 डिवाइड बाय मी इथे लिहिणार tan² θ. आता इथे मला गरज आहे अजून एक टॅनची म्हणून मी इथे लिहिला tan θ. आता हा मला बॅलन्स करावा लागेल वरती मी लिहिला तुमचा tan θ प्लस आता इथे बघा काय करायचं गरज नाही आहे म्हणजे इथे लिहिला मी tan² θ सॉरी tan³ θ. ओके आता तुमचा बेस सेम झालेला आहे बघून घ्या. आता 7 tan θ डिवाइड बाय हा तुमचा झाला tan³ θ प्लस 3 तुमचा झाला tan³ θ बघा. आणि ॲन्सर तुमचं येईल सिम्पल सी काय 7 tan θ प्लस 3 डिवाइड बाय काय बाळांनो tan³ θ. इट इज व्हेरी इझी. समजलं. मला आता असं वाटतं ही कन्सेप्ट समजली असेल बरोबर. तर एक लक्षात ठेवा एकदम इझी आहे. धन्यवाद.